पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा असं आव्हान जनतेला केलं आहे. याचं कारण काय? कारण जे इराण आणि अमेरिका आणि इस्रायल युद्ध सुरू आहे, आज जवळजवळ 78वा दिवस आहे आणि ते युद्ध केव्हा संपणार हे कोणीही सांगू शकत नाही. कारण इराणनी ब्लॉकेड केलेलं आहे, त्यांच्या ब्लॉकेडला अमेरिका ब्लॉकेड करतं आहे आणि दोन्ही देश एकमेकाची जहाजंही बुडवत आहे. तर त्याच्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जी आहे ही बंदच राहणार आहे. याच्या आधी पण आपल्याला माहिती आहे की आपलं 25 ते 30% जे तेल आहे, कच्चं तेल हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये येतं. जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर बंदच राहिलं तर याचा अर्थ तेलाचं शॉर्टेज होईल असं नाही. तेल आपल्याला इतर ठिकाणं मिळतं आहे. म्हणजे अजून एक 5-6 देश आहेत जे आपल्याला तेल देत आहेत. उदाहरणार्थ रशिया आहे, अमेरिका आहे, अर्जेंटिना आहे, नायजेरिया आहे आणि इतर देशसुद्धा हॉर्मुझला बायपास करून तेल देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण होतं असं की हॉर्मुझचं जे तेल आहे हे सर्वात स्वस्त आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये आपण जर अमेरिकेकडनं किंवा रशियाकडनं तेल घेतलं तर त्याची किंमत ही जास्त असते. आणि आपलं जवळजवळ 85% कच्चं तेल जे आहे हे आपण आयात करतो परदेशातून आणि फक्त 15% हे भारतात होतं. तर आणि याचा जो खर्च आहे तो आपल्याला डॉलरमध्ये करावा लागतो आणि सध्या चं किंमत वाढलेली आहे. रुपया वीक झालेला आहे. याचाच अर्थ असा होतो की जे तेल आपल्याला पहिले कमी किमतीत मिळत होतं, रुपयाची किंमत पडल्यामुळे किंवा डॉलरची किंमत वाढल्यामुळे आपला तेल आयातीवरचा जो खर्च आहे हा खूपच वाढलेला आहे. आणि आतापर्यंत सरकारने काय केलं तर त्यांना जो विंडफॉल प्रॉफिट झाला होता त्याचा वापर करून, याच्याशिवाय जे वेगवेगळे कर सरकार लावतं ते कमी करून सरकारने कच्च्या तेलाचे जे रेट्स आहेत ते वाढू दिले नाही आणि आपल्या तेलाची किंमत 2022 नंतर वाढलेली नाही. आणि जगात भारत एकमेव देश आहे की ज्यांनी तेलाची किमती या वाढू दिलेल्या नाही. परंतु अशा प्रकारे जास्त किमतीत तेल घेऊन कमी किमतीत विकायचं हे भारत अजून जास्त करू शकणार नाही. म्हणून पंतप्रधानांनी हे आव्हान केलेलं आहे की आता आपण तेल हे वाचवायला पाहिजे. कारण याच्यावरती आपला खर्च हा जास्त होतो आहे. किंमत कच्च्या तेलाची वाढणार आहे. जे परकीय चलन आहे, आपल्याला डॉलर खर्च केल्यामुळे परकीय चलन जो साठा आहे त्याच्यावरती दबाव येतो आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलची किंमत ही वाढू शकते. तर याच्यामुळे आपल्या ज्या इसेन्शियल गोष्टी आहे, खत आहे, गॅस आहे, त्याच्यावरती सुद्धा खर्च हा जास्त वाढू शकतो. तर म्हणजे थोडक्यात त्यांनी काय म्हटलं आहे की जर आपण याचा वापर कमी केला तेलाचा तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. तर नेमकं काय करायचं त्यांनी सांगितलं की तुम्ही कारचं पुलिंग करू शकता, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे तो वापरू शकता, तुम्ही इलेक्ट्रिकच्या गाड्या ज्या आहेत त्या वापरू शकता. म्हणजे तेल ज्या गाड्यांना लागतं ते सोडून बाकीच्या इंधनावरती चालणाऱ्या गाड्या म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्स असो की पब्लिक ट्रान्सपोर्ट हे जर वापरलं तर आपला जो खर्च आहे आयातीचा तो कमी होईल आणि माफ करा आणि येणाऱ्या संकटाचा आपण चांगल्या पद्धतीने त्याला आपण तोंड देऊ शकू. तर म्हणजे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं आव्हान हा केवळ बचतीचा सल्ला नाही आहे. हे एक युद्धकालीन परिस्थितीमध्ये आर्थिक तयारी आपली जी देशाची असायला पाहिजे त्याकरता सरकारच्या प्लॅनला मदत करण्याकरता सामान्य जनतेला केलेलं आव्हान आहे. आणि एवढंच नव्हे तर इतरसुद्धा सामान्य माणसं ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून 30% जो तेल आहे ते कमी करू शकतात, ज्यामुळे आपल्याला कमी तेल आयात कर. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला आव्हान केलं आहे की सोन्याची जी खरेदी आहे ती कमी करा. याचं मुख्य कारण असं आहे की आपण सोनं हे भारतात तयार होत नाही, फारच कमी भारतात तयार होतं आणि बहुतेक सोनं जे आहे हे आपण आयात करतो दुबई किंवा इतर देशांकडनं. आणि या सोन्याला आयात केल्यामुळे आपला जो आयातीवरचा खर्च जो आहे तो खूपच वाढतो. आणि आपण जर आपल्या आयातीचं जर आपण गणित बघितलं
तर आपल्याला असं दिसतं की 40% आयात जी आहे ही आपण कच्च्या तेलावरती करतो आणि जवळजवळ 30%हून जास्त आयात जी आहे ती आपण सोन्यावरती करतो. आता कच्चं तेल तर ट्रान्सपोर्टेशन सेक्टरकरता महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, कारण 85% तेल आपलं बाहेरनं येतं. मात्र सोनं जे आहे हे काही रोजच्या जीवनाला लागणारी गोष्ट नाही आणि आज जगामधलं आपण सोन्याचा सर्वात मोठं ग्राहक आहोत आणि याचा खर्च आपल्याला डॉलरमध्ये करावा लागतो, प्रचंड डॉलरमध्ये. तर त्याच्यामुळे आता रुपयावरचा जो दबाव आहे तो वाढलेला आहे आणि याच्यामुळे होतं काय, की आयात बिल जे आहे आपलं ते वाढतं. डॉलरची गरज ही आपल्याला जास्त होते आणि आपलं जे ट्रेड डेफिशिट आहे, म्हणजे आयात आणि निर्यातीमधला जो फरक आहे तो वाढतो. आता सध्या जर आपण आयातीकडचं विश्लेषण केलं तर असं आपल्याला दिसतं, की आपल्याला काय पाहिजे? आपल्याला तेल तर पाहिजेच, याच्याशिवाय आपल्याला संरक्षण सामग्री पाहिजे असू शकते. खत किंवा गॅसची आयात ही आपल्याला गरज आहे. याच्याशिवाय आपत्कालीन साठा जो कमी झालेला आहे त्याची गरज आहे. तर म्हणजे आयातीमध्ये खर्च आपल्याला ज्या वस्तू देशाकरता इसेन्शियल आहेत त्याच्यावरती करायचा आहे. ज्या गोष्टी इसेन्शियल नाही, म्हणजे सोन्याची आयात याच्यावरती खर्च करून आपण आपलं जर परकीय चलन संपवलं तर देशामध्ये एक आर्थिक आणि सामरिक संकट हे निर्माण होऊ शकतं. तर म्हणून थोडक्यात त्यांनी काय म्हटलं आहे, नरेंद्र मोदीजींनी त्यांनी म्हटलं आहे की सोनं विकत घेऊ नका. तर तुम्ही सोनं विकत घेतलं नाही तर काय होईल, आपला ह्या जो विनाकारण खर्च होतो आहे तो थांबेल आणि याच्यामुळे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खास तर खत आहे आणि अशा काही इलेक्ट्रॉनिक गुड्स आहे, सेमीकंडक्टर वगैरे आहेत, या इसेन्शियल गोष्टी आपण जास्त विकत घेऊ शकतो आणि याच्यामुळे आपलं जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमधला जो फरक आहे त्याच्यावरती कंट्रोल राहील. रुपया जो म्हणजे आपला सारखा कमजोर होतो आहे, वीक होतो आहे, सारखा खाली जातो आहे, ते फॉल ते कम ते ते त्याचं म्हणजे त्या रुपया पडणं किंवा रुपयाचा जो डाऊनफॉल आहे तो कमी होईल आणि लोकांनी विनाकारण सोन्यामध्ये आपली आपली इन्व्हेस्टमेंट करायच्या ऐवजी आपण जर ही इन्व्हेस्टमेंट जर प्रॉडक्टिव्ह सेक्टरमध्ये केली, म्हणजे शेअर बाजार आहे, याच्याशिवाय म्युच्युअल फंड्स आहेत, बॉन्ड्स आहेत, उद्योगधंदे आहेत, शेती आहे, बँक ठेवी आहेत वगैरे वगैरे, तर त्याचा अर्थव्यवस्थेला जास्त फायदा होईल. परंतु सोनं हे भारतामध्ये एक प्रतिष्ठेचं साधन आहे आणि लोकं एक सामाजिक परंपरा म्हणून किंवा लग्न संस्कृतीचा भाग म्हणून किंवा महागाईच्या विरोधात एक संरक्षण म्हणून त्याच्याकडे बघतात आणि असं म्हटलं जातं की ग्रामीण भागामध्ये सोनं हे खूपच जास्त खरेदी केलं जातं. तर थोडक्यात हा जो नरेंद्र मोदी यांचा जो संवाद आहे हे याच्याकरता की आपण आपली ही जर आयात कमी केली तर अनइसेन्शियल आयात कमी होईल आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आयात करता येतील. तर थोडक्यात ज्यावेळेला जगामध्ये संकट असतं, की जे संकट आपल्यावरती पण आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जर नागरिकांनी जर आर्थिक शिस्त पाळली तर देशाचा खूपच फायदा होऊ शकतो. हे पंतप्रधान मोदी यांचं आव्हान अतिशय त्यांनी वेळोवरती दिलेलं आहे.